हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग सर्वांना. आम्ही जात आहोत आज फिरायला. सर्वजण फॅमिली सकाळी सकाळीच निघणार आहोत. आम्ही आता थोड्या वेळातच जात आहोत आम्ही फिरायला. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण या फिरायला. चला मित्रांनो, आज तुम्हाला मी तोरणमाळ हिल स्टेशन बद्दल संपूर्ण माहिती आणि तिथे बघण्यासारखे ठिकाण दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यापासून 92 किलोमीटर अंतरावर असून आणि शहादा जिल्ह्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. तोरणमाळ जाताना राणीपूर गावापासून वळणाच्या रस्त्याला सुरुवात होते आणि पुढे 17 किलोमीटर अंतरावर सातपायरी घाटाला सुरुवात होते. हे बघा, सुंदर असं वातावरण आहे तोरणमाळला जाताना. दोघी साईडला खूप साऱ्या झाडी आहेत, दरी खोरे हे सर्व आपल्याला तोरणमाळ जाताना बघायला भेटतं. तोरणमाळचा रस्ता हा मध्ये मध्ये खराब असल्या कारणाने, तिथं खड्डे असल्या कारणाने आपल्याला हळूवार गाडी न्यावी लागते. हे बघा, व्हिडिओमध्ये आम्ही जात आहोत आणि तुम्हाला दिसणारच की रस्ते कसे आहेत. रस्ते छान आहेत, पण मध्ये मध्ये खड्डे असल्यामुळे गाडी सावकाशच चालवावी लागते आणि सिंगल रस्ता असल्यामुळे थोडीशी भीती वाटते की समोरून पण गाडी येणार, त्यामुळे आपल्याला गाडी सावकाश सावकाश चालवत वरती सातपायरी घाट चढायचा आहे. खूप दाट झाडी असल्यामुळे खूप छान असं वाटतं तोरणमाळला जाताना. हे बघा, खूप सुंदर अशा झाडी आणि हिरवगार वातावरण आहे. झालेलं सुंदर वातावरण आहे. शनिवार रविवार असल्या कारणामुळे तिथे जाणाऱ्यांची खूप गर्दी असते. सर्वजण पर्यटन तिथं जात असतात शनिवार रविवारी. हे बघा, अशा प्रकारे खूप छान असं वातावरण झालेलं आहे तोरणमाळला. पर्यटकांची गर्दी शनिवार रविवार जास्तच असते आणि ऊन सावलीचा खेळ हा तिथं नेहमी चालू असतो. पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो. खूप सुंदर असं धबधबे, छोटे छोटे मोठे धबधबे असे निर्माण झालेले असतात. ते आपण बघत बघत पुढे तोरणमाळला जाऊ शकतो. सातपायरी घाटाला सुरुवात झालेली आहे. सातपायरी हा घाट हा पूर्ण वळणाचा रस्ता असून तिथं खूप दरी खोरे, मोठे मोठे असे दरी खोरे आहेत आणि प्राणी पण असतात तिथं वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्यामुळे सांभाळून जाणं हे महत्त्वाचं आहे. आम्हाला जातानाच रस्त्यामध्ये एक छोटासा धबधबा आणि नदी सारखं दिसलं होतं, तर आम्ही तिथं नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. छान असं तोरणमाळचं वातावरण, मिनी धबधबा. नाश्ता घेतला का? पिशवी नाश्ता सांभाळ बाई. हे बघा, आम्ही जातोय आता नाश्ता करायला. इकडे छोटा मिनी धबधबा आहे. मस्त धबधब्याजवळ बसून खाऊ. मग नंतर वरती जाणार आहे. वरती सातपायरी घाट आता स्टार्ट झालेला आहे. वरती सातपायरी घाट आम्ही पार केला की मग तोरणमाळला पोहोचू. डॅडू इकडे बघ. जा आता पाण्यात जातो. थंड थंड लागते, थंड थंड लागते. पायाला काय तर चावून दिलं. आमचा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही वरती जाण्यासाठी निघालो आहोत. हे बघा, सातपायरी घाट हा पूर्णपणे पार करायचा राहिलेला आहे. खूप रिस्की घाट आहे हा.
लहान लहान रस्ते असल्यामुळे जास्त रिस्की असं वाटतं, त्याच्यामुळे सावकाशच गाडी चालवायची. लहान मुलांना असं सुंदर निसर्गरम्य वातावरणात फिरायला नेलं की त्यांना खूप छान असं वाटत असतं. प्राणी, पक्षी, फुलं, मोठे मोठे झाडं वगैरे बघून त्यांना खूप छान असं वाटतं. त्यांना ओळख होते निसर्गाची. खूप सुंदर असं वातावरण असल्यामुळे खूप एन्जॉय करत होते लहान मुलं हे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं हवा शुद्ध होती. शांत असं निर्मळ वातावरण होतं. त्याच्यामुळे ऑक्सिजन खूप छान असा मिळत असल्यामुळे मुलांना हे निसर्गरम्य वातावरणात फिरायला सर्वांनी नेलंच पाहिजे. आपल्याला पण छान वाटतं बाहेर असं निसर्गरम्य वातावरणात फिरून. हे बघा किती मोठ्या मोठ्या दऱ्या आहेत, जाताना आपल्याला लागतात. तोरणमाळ हिल स्टेशन हे सर्वात 2 नंबरचे थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वरला तर सर्वच पर्यटन जात असतात, पण तोरणमाळला पण सर्वांनी जायलाच पाहिजे. 7 पायरी घाट हा संपण्यात आलेला आहे. 7 पायरी घाट संपल्यानंतर जागोजागी वेगवेगळे असे रेस्टॉरंट, हॉटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. पहिले इथं हॉटेल्स वगैरे नव्हते, आता हॉटेल्स, रिसॉर्ट इथे बांधण्यात आलेले आहेत. खूप सारे ऑप्शन आहेत इथे राहण्यासाठी. 1 डे, 2 डे कितीही दिवस आपण इथे राहू शकतो. हा आहे यशवंत तलाव. इथं बोटिंगची पण सुविधा आहे. ज्यांना बोटिंग करायचे असेल ते इथं येऊ शकतात बोटिंग करायला. यशवंत तलावमध्ये बोटिंग सुरू झालेली आहे पावसाळ्यात. पर्यटन इथं बोटिंग करायला येत असतात. लेकच्या परिसरात लहान असं मुलांसाठी गार्डन केलेलं आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. खेळणी आहे तिथं खूप सारं खेळायला. हे बघा तोरणमाळ गावामध्ये आपण आलेलो आहोत. खूप असं डेव्हलप झालेलं आहे. वेगवेगळे लहान लहान हॉटेल्स, दुकानं वगैरे आहेत आता या गावामध्ये झालेले. खूप डेव्हलप केलेलं आहे या गावाला पण. लहान लहान गोष्टी पण इथं आता भेटून जातात. त्यामुळे कुठे जाण्याची गरज नाहीये. नाश्ता, चहा वगैरे इथं भेटत असतो. जेवणाचे खूप ऑप्शन आहेत, सुविधा आहेत. गावामध्ये सर्व काही मिळत असतं. त्यामुळे कोणाला काळजी करायची गरज नाही. डाव्या साईडला गोरखनाथ मंदिर आहे आणि उजव्या साईडला शिकाकाईकडे जाण्याचा रस्ता आहे. महाशिवरात्रीला गोरखनाथ मंदिरामध्ये यात्रा भरत असते. भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. यात्रा ही महाशिवरात्रीला भरते. खूप सारे भाविक हे वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. हे बघा यशवंत तलाव. भरपूर पाणी आहे. पावसाळा असल्यामुळे खूप पाणी आहे लेकला. लेक साईडला टेंट पण आहेत. लेकच्या त्या साईडला टेंट हाऊस पण आहेत राहण्यासाठी. ते बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. सीताकाईकडे जातो त्या रोडावर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर एक वडाचं झाड लागतं. हे बघा खूप छान. कारण की आपण फिरायला आलोय, गाडीत नाही असं. हे बघा सुंदर असं वातावरण आहे आणि हा एक पॉइंट लागलेला आहे वड झाड. खूप जुनं झाड आहे. खूप जुनं झाड आहे. आम्ही आता इथे थांबलेलो आहोत सर्वजण. मेरा भी यूट्यूब चैनल है, फॉलो करो. हाँ, इसका भी यूट्यूब चॅनल आहे, इसको भी फॉलो करो. हे बघा इथं पूर्ण माहिती दिलेली आहे वडाच्या झाडाची. किती वर्षापासून आहे, काय आहे. हे पूर्ण खूप जुनं झाड आहे आणि झाडाच्या इथं एक छोटासा रस्ता आहे वरती जाण्यासाठी. हे बघा इथं खूप सारे कमळचे फुलं आहेत खाली. ते एक छोटा तलाव आहे. हे बघा असं छोटं छोटं काही ना काही केलेलं असतं. लकडी का पूल है ये आणि खूप जुनं झाड आहे हे. लकडीच्या पुलावर बांधलाय तिथं.
चालण्यासाठी. मामा किती मोठं झाड आहे, बाप रे, खूप जुनं झाड आहे. चला या माझ्या मागे सर्वांनी लकडीच्या पुलावर चालत आहोत. ए पाऊस येतोय, पाऊस येतोय. पटकन फोटो नाही रे भाऊ. काढा काढा पप्पा या. आम्ही आलेलो आहोत इको पॉइंट वरती. हे बघा अशा प्रकारे जडीबुटी इथं विकली जाते वेगवेगळ्या आजारांवरती. हे मूळव्याधचं पण आहे का? इको पॉइंट आहे हा. हा बघा इकडे इको पॉइंट. सीताखाई. हे बघा सीताखाई, धबधबा, खोलदरी असे पॉइंट आहेत तिथं. हे पूर्ण तोरणवाड आहे. शनिवार रविवार असल्या कारणाने इथे पर्यटकांची खूप गर्दी होती आणि भरपूर लोक इकडून तिकडून येत असतात. गुजरातमधून, मध्य प्रदेशमधून असे लोक येतात फॅमिली ट्रिपसाठी आणि घरून वस्तू घेऊन येतात आणि इथं जेवण बनवतात. खूप छान असं वातावरणामध्ये जेवण बनवलेलं खूप टेस्टी लागतं. हे बघा सर्वजण कसे जेवण बनवत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी असे फॅमिली छोटे छोटे लाकडं गोळा करून जेवण बनवत आहेत. आम्ही जात आहोत आता जिथून धबधबा दिसतो ना त्या साईडला आम्ही आता जात आहोत. ते बघा झिप लाईन आहे, अजून स्टार्ट नाही झालेली आहे पण झिप लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. इथून पूर्ण दरीमध्ये झिप लाईन आहे. त्या सीताखाईच्या पॉइंट पासून तर इकडच्या टोकापर्यंत. तो बघा तर तिकडे धबधबा. हे बघा खूप सारे पर्यटन लोक आलेले आहेत आणि हे माझे हसबंड इकडे कोपऱ्यात काय करतायत. हे बघा उंटाची सवारी पण इथं असते. ते बघा असं बनवलेलं आहे. आता खूप सारं डेव्हलपमेंट झालेलं आहे इथं. तो बघा धबधबा. हो इकडे या. हा बघा धबधबा. फोटो काढण्यासाठी खूप सारे पॉइंट आहेत त्या धबधब्यासाठी. खालून पण फोटो काढू शकतो आणि वरती उभं राहून पण फोटो काढू शकतो. हे बघा मी जात आहे वरती आता. इथं लाकडासारखा असा सेल्फी पॉइंट बनवलेला आहे पर्यटकांसाठी वरती जाऊन फोटो काढण्यासाठी. वरून पण धबधबा खूप छान दिसतो. हे बघा आम्ही सर्वजण आता वरती जात आहोत. खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे आता तोरणमाळला पण बघण्यासारखं. हे बघा वरून धबधबा किती सुंदर दिसत आहे. फोटो काढायसाठी पण खूप छान अशी जागा आहे आणि थंडगार वारा येतो. खूप भारी वाटतं तिथं गेल्यावर वरती. सुंदर असा तलाव आहे, यशवंत तलाव असं नाव आहे या तलावाचं. तलावाच्या काठावर असते बघा तिकडे दिसते. हाय फ्रेंड्स, तोरणमाळला आम्ही आलेलो आहोत आणि हे बघा इथं खूप सारे असे हॉटेल्स आहेत आणि हाऊस आहेत, टेंट हाऊस सारखे. हे बघा सुंदर असं वातावरण आहे आणि व्ह्यू पण छान आहे या हॉटेलमधून. आता सध्या बंद आहेत ते आणि कोणाला पाहिजे असेल तर बुकिंग वगैरे करून तुम्ही बुक करू शकतात. हे बघा व्ह्यू पण आहे. हे तलाव आहे इथं, तिकडं खूप छान असा व्ह्यू येतो. आता आम्ही जेवायला जात आहोत. तुम्हाला खालून दाखवते मी. हे बघा अशा प्रकारे इथं टेंट हाऊस केलेले आहेत. कोणाला इथं 1 डे साठी 2 डे साठी यायचं असेल तर छान असं व्ह्यू खूप सुंदर आहे.
बुकिंग करून तुम्ही येऊ शकतात. सुंदर असं टेंट हाऊस आहेत. लायन हात फिरव, अशा हात फिरव, हात फिरव, असं असं लायन. नंतर आपण जाऊ. चालू राहू द्या. लायन, डिअर, मंकी. लवकर ये. मंकी. 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 धरे धरे दे मंकी. धरे धरे. मंकी. मंकी. झाडांसोबत मस्ती करताना तोरणमाला असं रेस्ट हाऊस आहे. त्या रेस्ट हाऊसमध्ये थांबायचं असेल तर त्यांना त्या रेस्ट हाऊसमध्ये पण येऊन थांबू शकतात. आणि रेस्ट हाऊसच्या आजूबाजूला पण खूप छान असं वातावरण आहे. गार्डन आहे छोटंसं. हे बघा असं छान असं रेस्ट हाऊसच्या बाजूला गार्डन आहे. हे रेस्ट हाऊस आहेत. गेस्ट हाऊस आहे. इथं आम्ही जेवायसाठी आलो होतो, पण आम्हाला वाटलं की निसर्गाच्या सान्निध्यात आलेलो होतो, आपण निसर्गाच्या सान्निध्यातच बसून जेवायला पाहिजे, तेव्हाच खूप छान असं वाटेल. म्हणून आम्ही गार्डनमध्ये जेवायला बसायचा विचार केला आणि गार्डनमध्ये जेवायला बसलो. आम्ही घरगुती जेवणाची ऑर्डर दिलेली होती आणि हे बघा छान असं जेवण येऊन तयार आहे. चिकन, मक्कीची भाकर, भात, भाजी असं जेवण होतं. खूप छान जेवण बनवलेलं होतं त्यांनी. आम्ही तिथं ऑर्डर केली होती, त्यांनी असं खूप छान जेवण बनवून दिलेलं होतं. यशवंत तलावापासूनच 2 ते 4 किलोमीटर अंतरावर मच्छिंद्रनाथची गुफा आहे आणि तिथं हा बघा खूप छान असा व्ह्यू होता. हे बघा खूप लोक आलेले आहेत तिथं पण मच्छिंद्रनाथची गुफा बघण्यासाठी. आणि खोल दरी आहे इथं छान असं. धुके येतात तेव्हा खूप छान असं वातावरण. हे बघा मच्छिंद्रनाथ गुफेकडे आम्ही आलेलो आहोत. अशा पायऱ्या केलेल्या आहेत तिथं. उतरून जाऊ, चढाल खूप जीवर. चला 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 गुफेत जाऊया आपण. चला ना येऊ शकतो नाही का? कोण बघते काय जाऊ शकतो असं काय नसतं. चला नाही भाऊ त्यांना जोडून जायचं. हो तुम्ही जाऊन या ना मग. मध्ये आत पण देवांची मूर्ती आहे आणि महाराज बसलेले आहेत. गुफा ही थोडीशी खोल आहे मध्यपर्यंत. हे बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता. वातावरण पण खूप छान आहे आणि खाली खोल दरी आहे. हळूहळू पावसाला सुरुवात झालेली आहे. खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर